नमस्कार दिव्यांग बांधवांनो, योजना यात्रा चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. दिव्यांग कल्याण विभागाकडून एक अत्यंत महत्त्वाचं आणि अधिकृत परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. दिव्यांग लाभार्थ्यांना शेवटची तारीख काय असणार आहे, शासनाकडून हे महत्त्वाचे परिपत्रक काय जाहीर झालेलं आहे, नोंदणी प्रक्रिया काय असणार आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. योजना यात्रा चॅनलवरती नवीन आहे, अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नाही तर पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं आहे. फेसबुकवर व्हिडिओ पाहत असेल तर आपल्याला फॉलो करायला विसरायचं नाही, कारण दिव्यांग बांधवांनो अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. आपलं सर्वांनाच माहिती आहे की ऑक्टोबर महिन्यापासून वाढीव अनुदान 1,500 रुपयेपासून 2,500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे व आपल्या चॅनलच्या माध्यमातून वारंवार सांगण्यात आले होते की UDID कार्ड असो, KYCची प्रक्रिया असो, त्यामुळे नक्कीच लाभार्थ्यांचा फायदासुद्धा झालेला आहे व 100% विश्वसनीय चॅनल असल्यामुळे नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. व दिव्यांग पेन्शन वाढे 2,500 रुपये जमा झाले नसतील तर काय करायचं आहे, ही सगळी माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. परंतु आता जे नवीन परिपत्रक जाहीर झालेलं आहे त्यामध्ये पूर्णपणे माहिती देण्यात आली आहे की दिव्यांग सक्षमीकरण विभाग, आपल्याला माहिती आहे की दिव्यांग सक्षमीकरण विभाग आता देण्यात आला आहे की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून जे दिव्यांग बांधवांना सुद्धा निधी वितरित केली जात होती, परंतु आता दिव्यांग बांधवांना जे विभाग आहे ते वेगळं करण्यात आले आहे, ते म्हणजे दिव्यांग सक्षमीकरण विभाग असणार आहे. त्या सरकारचे काही नवीन नियम आहेत, अटी घातलेल्या आहेत. जी ऑफिशियल वेबसाईट आहे तुम्ही पाहू शकता, दिव्यांग सहाय्यक पोर्टल, यावरती तुम्हाला नोंदणी प्रक्रिया करायची आहे. दिव्यांग व्यक्तीसाठी एकदाच नोंदणी आहे. त्यानंतर आपल्याकडे UDID कार्ड नाही तर तुम्ही काय करू शकता, अर्जसुद्धा करू शकता. पण हे परिपत्रक काय जाहीर झालेलं आहे, या परिपत्रकामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते एकदा आपण नजर टाकूया. तर लक्षात घ्या, विविध विभाग आहे ज्यामध्ये जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आहे, हाफवे होम म्हणजे पुनर्वसन गृह आहे, नमो दिव्यांग पुनर्वसन केंद्र आहेत, अनाथ मतिमंद बालगृह आहे. असे वेगवेगळे दिव्यांग सक्षमीकरण विभागामध्ये विविध दिव्यांग बांधवांचे प्रकार आहेत. तर इथे दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करण्याबाबत नवीन परिपत्रक देण्यात आलेले आहे. तुम्ही शेवटची तारीखसुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे, पाहू शकता. आता पेन्शन वाढीच्या संदर्भात अनेकांनी कमेंट्स केलेल्या आहेत की आमच्या खात्यामध्ये जे पेन्शन वाढ झालेली आहे ते मिळत नाहीत किंवा 1,500 रुपयेच आम्हाला अजूनही जमा होत नाही. तर लक्षात घ्या, तहसीलदार कार्यालय आहे तिथे भेट घ्यायची आहे. तुमची UDID कार्डची KYC प्रक्रिया कशी करायची आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितले आहे, ती एकदा प्रक्रिया बघा. कारण फक्त तुम्ही तिथे जाऊन सांगितलं असं होणार नाही, तुम्हाला सुद्धा त्यामध्ये सहभाग व्हायचा आहे व तुमचं काम तुम्ही चोखपणे करून घ्यायचं आहे. हलगर्जीपणा केला तर तुमचे पैसे तुम्हाला मिळणार नाही. आता 2,500 रुपये तर लाभ मिळत आहे, आपल्याला माहितीच आहे की 2,500 रुपये वाढ करण्यात आलेले आहे व विविध जे काही लाभार्थी आहे म्हणजेच काय दिव्यांग लाभार्थी आहे या योजनेचा लाभ मिळत आहे. परंतु दिव्यांग सहाय्यक पोर्टलसुद्धा आता सुरू झालेलं आहे. दिव्यांग व्यक्तीसाठी 17 योजना आहेत, त्या योजनेअंतर्गत तुम्ही एकदाच नोंदणी केल्यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ मिळवू शकणार आहात. आता या परिपत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे तुम्ही पाहू शकता. राज्यात दिव्यांगांना विविध शासकीय योजनांचा लाभ देणे तसेच त्यांचे पुनर्वसनाचे उपरोक्त उपक्रम दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविण्यात येतात. सदर उपक्रमांमध्ये लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती एकत्रित करणे आवश्यक आहे. विभागाकडून दिव्यांगाची माहिती एकत्रितपणे करण्याकरिता तसेच दिव्यांगांना सुलभतेने लाभ उपलब्ध करून देण्यासाठी दिव्यांग सहाय्यक हे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. तर सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती एकत्रित स्वरूपात उपलब्ध व्हावी यासाठी आपल्या केंद्रामध्ये लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची नोंदणी दिनांक 30 एप्रिल 2026 पर्यंत बघा. शेवटची तारीख आहे 30 एप्रिल 2026 पर्यंत सदर पोर्टलवर करण्यात यावी. तसेच आपल्या केंद्रामध्ये लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती शासनास उपलब्ध करून देण्यात यावी. आता बऱ्याच जणांची तक्रार असते की आम्ही दिव्यांग असून सुद्धा आमचे हप्ते आम्हाला वेळेवर जमा होत नाहीत किंवा आम्ही UDID कार्ड जमा केले आहे, KYC केली आहे तरीसुद्धा आम्हाला पैसे मिळत नाही. तर आता काय करायचं आहे, की जे पोर्टल आहे ते काढण्यात आलं आहे. जसे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वेबसाईट देण्यात आली आहे, तसेच दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून दिव्यांग सहाय्यक पोर्टल इथे देण्यात आलेले आहे, ज्यामध्ये माननीय मंत्री अतुल सावे यांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलेलं होतं की दिव्यांग बांधवांना विविध 17 योजना आहेत व या योजनेअंतर्गत एकदाच तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला 4-4 वेळा नोंदणी करण्याची गरज नाही. तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. विविध योजना आहेत, त्या योजनांचा तुम्हाला लाभ मिळणार आहे. याची सविस्तर अपडेटसुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात आली होती. शासकीय योजना आहेत, तुम्ही सुद्धा पाहू शकता.
शासकीय योजना आहेत, विविध योजना आहेत, तुम्ही त्या योजनेचा काय करू शकता, लाभ घेऊ शकता. तर इथे व्ही बसवंत कार्यान अधिकारी महाराष्ट्र शासनांतर्गत इथे काय दिलेलं आहे, हे परिपत्रक देण्यात आलेलं आहे. तर लक्षात घ्या, दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हे पोर्टल जे अपडेट आलेली आहे जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करायचं आहे, कारण 30 तारीख ही शेवटची तारीख असणार आहे. अनेकांना पेन्शनवाढी संदर्भात प्रश्न आहेत, तर नक्कीच इथे आपण विचारू शकता कमेंटमध्ये. एप्रिल महिन्याचा हप्ता देखील आता येत्या सोमवार किंवा मंगळवारपासून जमा होणार आहे, कारण कोणतेही टेक्निकल इश्यू नाही. परंतु आता काय झालेलं आहे की दिव्यांग सहाय्यक पोर्टल एक वेगळं पोर्टल आलेलं आहे, त्यामुळे जे सामाजिक न्याय विषय सहाय्य विभागाकडून निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना तर पैसे जमा झाले आहेत, परंतु दिव्यांगांच्या खात्यामध्ये दिव्यांग लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत, त्यामुळे त्यांची नाराजी सुद्धा आहे. पण नाराज होऊ नका, कारण कोणतेही प्रॉब्लेम नाही, तुमच्या खात्यामध्ये नक्की 100% पैसे जमा होत आहेत. तुम्हाला अर्ज करताना काही अडचण येत असेल किंवा तुमचा हप्ता अद्याप जमा झाला नसेल, तर खाली कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की सांगायचं आहे व कधीपासून तुमचा हप्ता आला नाही नक्कीच इथे कमेंट करून सांगा. ही माहिती तुमच्या इतर दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. अशाच नवनवीन अपडेटसाठी योजना यात्रेला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.